श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरच्या अभंगावर आपलं प्रवचन चालू आहे. त्यातला हा 9वा श्लोक. त्याच्या 2 ओळीवर आपलं प्रवचन आधी झालंय. आता उरलेल्या ओळीवर आपण प्रवचन करूया. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. तेव्हा म्हणाले, तू एवढी पातक करतोयस म्हणाले, कारण भक्ती तुझ्या ठिकाणी नाही. पातक करता तुझ्या पातक होतच असतो म्हणून. पुढे तू उत्तर कसा देशील? पुढे जेव्हा यमराज चित्रगुप्ताच्या पुढे तुझे केस येईल तेव्हा म्हणले, तू त्या पातकांचं उत्तर कसं काय देणार आहेस तुम्ही? पुढे वार्धक्य येईल, इंद्रिय काम करणार नाही, वार्धक्यात चिंता निर्माण होते. आधी कुटुंबाची चिंता, नोकरीची चिंता, पैशाची चिंता, आणि पुढे वार्धक्यात म्हणले वेगळीच चिंता असते. मृत्यूची चिंता, वार्धक्याची. काम आपल्याच्याने होत नाही, इंद्रिय साथ देत नाही म्हणा, इंद्रिय काम करत नाही, शरीर रोगग्रस्त होतं, अनेक रोग होतात, आणि कोणी विचारपूस करणार नाही, कोणी विचारपूस करत, आणि शरीराला कोणी विचारत नाही, नातेवाईक विचारत नाही, मुलगा सून वगैरे. त्याच्यामुळे आमच्याकडे मगाशी बाई आलं, त्यामुळे आम्ही दूर राहतो. म्हटलं बरं आहे म्हणलं, म्हणजे जवळ राहिलं की मग ते सगळं फार कठीण होत असते. बोल, सगळे लोक इथे असेच आहे म्हणा, मुलं त्यांची, आणि बहुतेकांची मुलं आमची स्टुडंट होते. आम्हाला नंतर कळलं, आज सुद्धा ते बाई आलं, त्यांचं मुलं आमचा स्टुडंट होता. आमच्या खाली राहत होतो तो सुद्धा आमचा स्टुडंट होता. आमच्या वरती जे चेअरमन राहतात त्यांचा मुलगा सुद्धा, त्यांची बायको, ती पण आमची स्टुडंटच होती, स्टुडंट आहे. त्याच्यामुळे सगळे लोक आमच्याकडे येत असतात. तेव्हा म्हणाले, शरीराला मनाला असंख्य यातना होतील, मला कोणी विचारत नाही, मला कोणी विचारत नाही. अरे विचार, जो तो आपल्या कामात आहे, आणि तुला विचारणार काय? तुझं एवढं सगळं सुखासीन जीवन गेलं. आजकालचा काळ तर केवढा कठीण आहे म्हणा. तुझं सगळं जीवन सुखासीन गेलं, आताही सुख आहे सगळं, पण सुख अंगी लावून कोणी घेत नाही म्हणा. अरे सुख अंगाला लावून घे म्हणाल, कधी होईल? बाहेर सगळं सुख आहे, पण दुःख काय काही कोणी मला विचारत नाही. अरे विचारायचं काय? जो तो आपल्या कामात बिचारा, त्याला त्याची चिंता आहे, त्याला त्याची व्यवधान आहे, ज्याला त्याला, जो तो सक्रिय आहे, परमेश्वराने त्याला सक्रिय क्रिया करायला देऊन ठेवलंय, कर्तव्य कर्म. आणि तुला निवृत्त केलं कर्तव्य कर्मातून, तर म्हणले परमेश्वराचे आभार मान म्हणाले. कशा करता निवृत्त केलाय? की कोणी मला विचारत नाही. अरे विचारायचा प्रश्न काय आहे म्हणाले, विचारत नाही, बरं आहे. तू एकांत, तुझा एकांत आहे म्हणाले, या एकांताचा उपयोग करून घे. किंवा ते न करता परमेश्वराने क्रियाशील पूर्वी ठेवलं होतं, त्याच्यातून आता निवृत्त केला. आता जे लोक क्रियाशील आहे त्यांना बिघडवायचं नाही म्हणा. नाही तो मला विचारत नाही, हा मला विचारत नाही, याच्या मागे त्याच्या मागे. एकांतात राहायचं, आपला जप करायचा, सद्गुरूंचं प्रवचन ऐकायचं, त्यांनी काय सांगितलं ते लिहायचं. हे सोडून अशा फालतूच्या उचापत्या जेव्हा करायला लागतात ना, तेव्हा मग मात्र त्यांना त्रास होतो. असंख्य यातना महाराज, मनाला क्लेश होतात. तेव्हा म्हणले, असा पूर्वकर्माचा कोणी इतिहास विचारला तर तू काय सांगशील म्हणाल? मृत्यूनंतर तुला हा इतिहास विचारला तर तू त्या चित्रगुप्ताच्या पुढे काय सांग? आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते मूढमते. आमच्यावर लहानपणी संस्कार झाले, आणि म्हणून आम्ही असं म्हणू शकतो. याची चाल पण कोणाला येणार नाही. चाल पण एवढी मधुर आहे म्हणाले. आमचे मामा होते ते पुराणिक होते, फार चांगले पुराणिक होते, आणि एवढा मधुर आवाज होता तुम्ही. लहानपणी आम्हाला त्यांचं ते पुराण ऐकायला जावंसं वाटायचं. आणि आम्ही आलो की त्यांना दुरून दिसायचं. उशीर आम्ही येतो, सगळीकडे जागा भरलेल्या असायच्या. मग ते आम्हाला असं टाळा वाजवून सांगायचे, इकडे इकडे, असं खून करायचं.
आणि आपल्या अगदी पायाच्या जवळ तिथे बसवायचे. तेव्हा संस्काराचं केवढं महात्म्य आहे. आणि हे ते म्हणायचे, ते आम्हाला आठवतं. शंकराचार्यांचं चरपट पंजरी, याला चरपट पंजरी असं म्हणतात. चरपट पंजरिका स्तोत्र. शंकराचार्य असे चालले होते आपल्या शिष्यांच्या सोबत, तर तिथे एक अत्यंत वृद्ध मनुष्य, खूप मान हालत होती, हात हालत होते, आणि तरी तो काय करत होता, म्हणजे चांगलंच काम करत होता, आजकालच्या मानाने चांगलं काम करत, पण भक्ती करत नव्हता. याचा राग आला, राग नाही आला त्यांना, पण याचं वाईट वाटलं. म्हणून त्याला ते सांगायला लागले त्या वृद्ध मनुष्याला. हे तरुण होते, यांचं वय तरी काय म्हणले 17-18 वय, आणि तो मनुष्य 90-95 वर्षाचा. त्याला सांगितलं, अरे बाबा, त्याला त्याची कीव आली शंकराचार्यांना, आणि काय सांगितलं त्याने, भज गोविंदम भज गोविंदम. गोविंदम भज मूढमते मूढमते. अरे मूढमती, मूर्ख म्हटलं त्याला. यांचं वय काय, त्याचं वय काय, पण हे तपोवृद्ध, हे तपोवृद्ध होते, तो वयोवृद्ध होता. तेव्हा त्या वयोवृद्धाला तपोवृद्ध सांगतो काय, भज गोविंदम. अरे भजन कर म्हणले गोविंदच. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते मूढमते. सरळ मूर्ख म्हटलं, तू मूर्ख आहे म्हणलं, या भानगडीत पडतोस इतरांच्या, तुला काय लाज वाटत नाही म्हणा, इतरांच्या भानगडीत पडतो, इतरांशी बोलतो, इतरांशी भांडतो, काय तुझं वय आहे का. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते मूढमते. संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती डुंकरुंग करणे. तो काय करत होता, डुंकरुंग करणे म्हणजे संस्कृतचं जे व्याकरण आहे, संस्कृतच्या व्याकरणाची घोगमपट्टी करतो. डुंकरुंग करणे म्हणजे संस्कृतच्या व्याकरणाची घोकमपट्टी. अरे तुला ज्ञान माहिती नाही, सद्गुरूंना शरण गेला नाही, त्यांच्याकडे ज्ञान घेतलं नाही, नुसतं संस्कृत काय एवढं महत्वाचं आहे का म्हणा. किरणच्या महाविद्यालयात कोणी येते, प्रोफेसर होते, संस्कृत, तुमच्या सद्गुरूंशी मला बोलायचं आहे. म्हटलं तुझी काही पात्रता नाही काय, तू डुंकरुंग करणे कर म्हणा. डुंकरुंग, संस्कृतचं तुला व्याकरण येत असेल म्हणा. नाही नाही रक्षती डुंकरुंग करणे संप्राप्ते सन्निहिते काले. शेवटी काळ येईल म्हणाले, तेव्हा तुझं हे व्याकरणाचं पाठ करणं, विभक्ती प्रत्यय, रामा रामो रामा, हे उपयोगाला नाही म्हणा. मूढ जही धनामृग तृष्णाम. आधी चांगली तब्येत होती तर म्हणजे धनाच्या मागे, धन मिळवण्याच्या मागे लागला, असा तू मूढ आहे म्हणजे. मूढ जही धनामृग तृष्णाम कुरु सद्बुद्धी मनसी तृष्णाम. तेव्हा म्हणजे सद्बुद्धी काहीतरी येऊ दे. मनसी वितृष्णाम, आणि मन वितृष्ण होऊन तृष्णा रहित होते. यल्लभसे निज कर्मोपात्तम वित्तम तेन विनोदे चित्तम. जेवढं काही तुला प्राप्त होतं निज कर्म, तुला ते काही कर्तव्य कर्म सांगितलं आहे, त्यांनी जेवढं काही धन तुला मिळतं, त्यांनी म्हणले वित्तम तेन विनोदय चित्तम, त्यांनीच आपलं मन रमव म्हणा. यावत वित्तोपार्जन सक्ता, जोपर्यंत वित्त धन मिळवण्यात तू आसक्त आहेस, तावन निज परिवारो रक्ता, आणि स्वतःच्या परिवारामध्ये तो अनुरक्त आहे म्हणा, तिथे त्याचं प्रेम आहे. निवृत्तीचं वय झालं तरी परिवारातच तो गुंतून पडलेला, आणि मला कोणी विचारत नाही. असं तुला कशाला विचारायला पाहिजे, आणि तू कशाला इतरांना विचारतो. सगळे स्वतंत्र, तू मुक्त आहेस, तू मुक्त हो, आणि इतरांनाही मुक्ती दे म्हणाल. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पश्चात जीवती जर्जर देहे दातो कोपी न पृच्छति गेहे.
वार्ता कोपी न पृच्छती गे, कोणी विचारत नाही म्हणजे. देह जर्जर होतो, पश्चात जीवती जर्जर देह, वार्ता कोपी न पृच्छती गे, आणि घरामध्ये कोणी तुला विचारणार नाही. आणि म्हणून तू काय कर, शंकराचार्य सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूळ मते. अरे म्हटलं आम्हाला एवढा वेळ मिळाला असता आम्ही काय काय केलं असतं, काय काय किती लिहून किती नाही, किती विचार करू याच्यावर किती नाही असं होतं आम्हाला, किती बोलून किती नाही असं होतं. सत्संगत्वे निसंगत्वम, अरे सत्संगती कर म्हणा. सत्संगतीमध्ये काय होतं, निसंगत्व, तो निसंग होशील. तू सत्संग करतच नाही ना म्हणे, बरोबर ऐकतो तू, पण सत्संगती तुझ्या मनाला संग, मनात राहत नाही म्हणजे, या कानातून जाऊन त्या कानात निघून जातो. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्व येतं. सत्संग केलेलं लक्षण काय, निसंग झाला का. तुला तर अजूनही लोक काय म्हणतात, हे काय म्हणतात, निसंग नाही म्हणत. निसंगत्वे निर्मोहत्वम, आणि निसंग झालेलं लक्षण काय, निर्मोह. तुला आता अजूनही मुलांचा मोह आहे, नातेवाईकांचा मोह आहे, नाही हो त्या नातेवाईकांकडे असं आहे, अमुक आहे तमुक आहे, तिकडे मला जायला पाहिजे. अरे एवढं वय झालं तुझं आणि अजूनही जायला पाहिजे. निर्मोहत्वे निसंगत्वे निर्मोहत्वम, ते निर्मोहत्व आलं नाही म्हणजे तू निसंग झाला नाही, आणि निसंग झाला नाही म्हणजे सत्संग तुझा बरोबर घडत नाहीये. निर्मोहत्वे निश्चल तत्व, आणि निर्मोह झाला की निश्चल होशील म्हणजे तू मनाने, मन तुझं कुठे भरकटणार नाही. आणि मग तुला असं म्हणावं लागणार नाही की माझ्या मनाला तुम्ही शांत करा, तुझं मन शांत राहील. निश्चल तत्व जीवन मुक्ती, आणि निश्चल तुझं झाला मन की तू झाला जीवन मुक्त झाला म्हणाले. तू मुक्त झाला, तुला मुक्ती दे असं म्हणण्याची आवश्यकता नाही. कसं किती सुंदर सांगितलं. मुक्ती जर पाहिजे असेल, जीवन मुक्ती, जिवंत राहून मुक्ती, या जगात राहून मुक्ती कशी मिळेल. सुरुवात आहे सत्संगत्वे निसंगत्वम, सद्गुरूंची संगती करा. निसंगत्वे निर्मोहत्वम, आणि निसंगत्व, सत्संगती निसंगत्व येईल, निसंगत्वानी निर्मोहत्व येईल, निर्मोहत्वे निश्चल तत्व, आणि निर्मोहत्व झाला की तुझं मन असं निश्चल होईल म्हणत. काही कुठला प्राणायाम करायला नको आणि कुठलं ध्यान करायला नको, काहीच करायला. सत्संगती कर बस, सद्गुरू काय सांगतात ते ऐक. निर्मोहत्वे निश्चल तत्व, निश्चल तत्वे जीवन मुक्ती, आणि निश्चल तत्व झालं की जीवन मुक्त, तू मुक्त झाला म्हण. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते, आणि गोविंद त्याला काय म्हणलं, कारण शंकराचार्यांचे जे गुरु होते त्यांचं नाव गोविंद पादाचार्य होत. सद्गुरूंचं नाव ते घेतात, अरे माझ्या सद्गुरूंचं नाव घे म्हणाल. भज गोविंदम, एवढं प्रेम त्यांच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या बद्दल प्रेम. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते. मा कुर्धन यौवन, मा कुर्धन जन यौवन गर्वम, गर्व करू नको. हरती निमेषत कालम सर्वम, एका झटक्यात म्हणले सगळं जाईल म्हणलं. एवढं काही मिळवलं आहे सगळं जाईल म्हणलं. धन गौरव, धन गौरव सगळं गर्व. मायामय मिदमखिलम हित्वम, सर्व म्हणाले हे मायामय आहे. ब्रह्मपदम त्वम प्रविशविदित्वम, आणि तुला काय करायचंय ब्रह्मपदामध्ये. जो भजे हरि को सदा वही परम पद पाएगा, ओ वही परम पद पाएगा. जो भजे हरि को सदा, सद्गुरूंचं भजन जो करेल त्याला परमपद मिळेल. अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहितम जातम तुंडम, अंग गलित झालं म्हणाले, गलित गात्र झालं, आणि मान सुद्धा सांभाळता येत नाही म्हणजे अशी मान त्याची हालत होती, आणि तो संस्कृतचा घोकुमपट्टीकर होता. दशनविहीनम जातम तुंडम, दात सगळे पडले होते. वृद्धो
वृद्धो याती गृहीत्वा दंडम. आणि हातात डॉक्टर सांगतात तुमचा तोल जातो, हातात हातात धरा म्हणले काठी. तदपिन मुंचती आशा पिंडम. तरी म्हणले आशेचा पिंड सुटत नाही. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते मूढमते. असं पुष्कळ त्यांनी सांगितलं. 33 स्टांजाज 30 स्टांजाज त्यांनी सांगितलं. आपल्याला आता वेळ नाही, आपण 2-4 सांगितलं, पण किती छान सांगितलं. आणि म्हणून अशी पुण्यवान सुप्रजा निर्माण होण्यासाठी सर्व स्त्री पुरुषांवर सत्य धर्माचे संस्कार घडले पाहिजे. धर्माचे संस्कार कोण करणार म्हणजे सद्गुरू. सद्गुरूंच्या कार्यात आपोआप सर्वांच्यावर, सर्व कुटुंबियांच्यावर सुसंस्कार होतात. म्हणजे केवळ अनेक डिग्र्या घेतल्या, बाहेर किती पुस्तकं वाचली तरी सर्व विद्या फुकट आहे म्हणा. ते पुस्तकं सगळी वाचलेली फुकट आहे. सात्विक आहार आणि धर्माचं आचरण केलं पाहिजे. सात्विक आहार केला पाहिजे. मद्य मांस आहार सोडला पाहिजे. अधर्म आणि तिचं स्वैरवर्तन सोडलं पाहिजे. चैन करणे, नाना तऱ्हेचे विषय भोग मिळावे याच्यात वाटेल त्या मार्गाने पैसा मिळणार, धन प्राप्ती, या सर्व गोष्टी जर चालू राहिल्या तर म्हणले शांती, समाधान, शांती मिळण्याची काही शाश्वती नाही. आणि म्हणून सांगतात अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा. अर्जुन विचारतो की असं काय आहे की ज्याच्यामुळे मनुष्य पाप करायला उद्युक्त होतो. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा. तेव्हा भगवान सांगतात, अर्जुन विचारतो की पाप का करतो मनुष्य. तेव्हा भगवान सांगतात कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. अरे हा रजोगुण आहे ना म्हणाले. परमेश्वराची भक्ती त्या सत्वगुणात नेते. परमेश्वराची भक्ती सत्वगुणामध्ये नेते म्हणाले. आणि सत्वगुणात सुख आहे, आनंद आहे, प्रेम, भक्ती, ज्ञान आहे, सुख आहे, आनंद आहे. आणि रजोगुणात म्हणाले सर्व दोष आहे. रजोगुणात काम क्रोधादी विकार आहे. रजोगुणात संकट आहे, भीती आहे. रजोगुणामध्ये दुःख आहे मॅडम. रजोगुणात पाप आहे. आणि म्हणून आता कोण केन प्रयुक्तोय पापम चरति पुरुषा कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. म्हणून या दोघांना मारून टाकलं. त्या इंद्र, अशी कथा आहे वेदामध्ये, त्या इंद्राने म्हणाले आधी 2 शत्रूंना मारून टाकलं. त्यांनी वज्र घेतलं आणि 2 शत्रूंना मारलं. कुठल्या? त्यांचे हात तोडून टाकले. काम आणि क्रोध त्यांचे हात तोडून टाकले त्या वज्राने. कारण हे महान शत्रू आहे. किती भोगले तरी समाधान होत नाही. त्याची भूक सतत वाढतच चालली. आणि म्हणून महापाप घडत जातं. पापाचे पर्वत होतात म्हणा. अनेक यातना यम करवील. मग यम यातना यम घेऊन जाईल म्हणजे, आणि त्याला यातना करेल प्रत्येक याच्यासाठी. नास्तिक लोक म्हणतात की कुठे आहे स्वर्गही नाही, नरकही नाही म्हणतात. काय सगळं इथेच आहे. परंतु त्यांना काळाची, यमाची वगैरे काही भीती नसते. का तर ते म्हणतात स्वर्ग नाही, नरकही नाही. परंतु लेकांना कळत नाही की अरे पुढे आहे म्हणा. त्यामुळे स्वैराचार करत असतो. मग त्यांना वाटतं की काही स्वर्ग नाही, नरक नाही, स्वैराचार करा. मग इथे स्वैराचार केला तर इथेच त्याचं पापाचं फळ भगवान त्यांना देऊन टाकतो. इथल्या इथेच तुला म्हणले नाही आणि इकडे स्वर्गात जायचं नाही, नरकात जायचं नाही, तुला इथेच म्हणले देतो आता त्या पापाचं फळ. इथेच त्यांना पापाचं फळ मिळतं. जे परमेश्वरी सत्तेला मानत नाही, त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेला मानत नाही, त्यांना परमात्मा इथेच सर्व दंड देऊन टाकतो. निदान म्हणले पाप कर्माचं फळ या जन्मात तरी भोगावं लागतं म्हणा. मृत्यूनंतर म्हणले त्याची व्यवस्था यमाच्या द्वारे नरकात केलेली असते. नरकात व्यवस्था केलेली आहे त्यांनी.
परंतु हा नरकात जायला तयार नाही. मग म्हणलं, परमात्मा म्हणतो नरक मानत नाही ना, तुला इकडेच मी देतो म्हणा. तेव्हा उलट नरकात बरं आहे म्हणले, नरकात प्रत्येक शिक्षा भोगायला वेगळं शरीर दिलं, नवीन शरीर दिलं जातं. नरकात एक गोष्ट बनी आहे, काय एक फॅसिलिटी आहे नरकामध्ये, की प्रत्येक पापाचं फळ भोगण्यासाठी त्याला नवीन देह देतात, म्हणजे तो परत तरुण होतो आणि मग त्या पापाचं फळ तो त्या देहाला मिळतं, मग यातना मिळतं. पण म्हणले इथे तर असं आहे की सर्व पापाचं फळ या एकाच देहात मिळतं म्हणाले. तर तुला सर्व पापाचं फळ एकाच देहात भोगायचं आहे, अनेक रोग येतील, अनेक काय होईल, तेव्हा या पापाचं फळ या देहात तुला भोगायचं आहे की म्हणले नरकात जाऊन तुला प्रत्येक वेळा नवीन देह घेऊन तुला त्या पापाचं फळ, ते सोपं आहे म्हणाल याच्यापेक्षा. तेव्हा ते सांगतात, मग या यातनामधून सुटण्याचा रामबाण उपाय काय, तर म्हणले सद्गुरूला शरण जाऊन गुरुमंत्र प्राप्त करून घेऊन त्या पापांना म्हणले इथेच जाळून टाकतात, या जन्मातच जाळून भस्म कर, हेच श्रेयस्कर आहे. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी सांगता हे तोंडे, आहावाच्या रडे बोलताची. तेव्हा म्हणाले, जेव्हा या जगामध्ये याला इथल्या इथेच जेव्हा या यातना व्हायला लागतील तेव्हा रडेल म्हणा, पश्चाताप होईल त्याला, किंवा जेव्हा यमराज तिथे त्याला यातना देतील तेव्हाही तो रडेल, त्याला पश्चाताप. एका जनार्दनी सांगता हे तोंडे, आहावाच्या रडे बोलताची. पश्चाताप होईल त्याला आणि तो ओक्साबोक्षी रडू लागेल, क्षमेची याचना करील, पण त्या यमदूतांना काही दया येत नाही. त्यांचं ट्रेनिंग असं झालं असतं, कसे लोक रडतील असं करतील, दया करायची नाही, रडला तर आणखीन एक सोटा द्यायचा, असं त्यांचं ट्रेनिंगच केलेलं असतं. म्हणून म्हणाले पुरुष भक्ती मार्गाचा अवलंब करतील, पुरुषांनी भक्ती मार्गाचा अवलंब करावा आणि स्त्रियांनीही भक्ती मार्गाचा अवलंब करावा, आणि सर्व जग धर्माने वागेल तर सर्व जग सुखी होईल म्हणाले. सर्व जग सुखी होईल, सर्व कुटुंबातली व्यक्ती भक्ती मार्गात येतील, सद्गुरूंना शरण येतील आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे करतील. परत शरण येऊन नुसतं उपयोग नाही म्हणा, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे वागतील तर सर्व जग सुखी होईल. आणि हे जाणून एकनाथ महाराजांसारख्या सत्पुरुषांनी सत्य धर्माचं आदर्श जीवन स्वतः जगले. ते सद्गुरू स्वतः असं आदर्श जीवन जगतात. पुरोहिता या शब्दाचं सांगितलं ना, पुरोहिता म्हणजे काय, वेदामध्ये ऋग्वेदामध्ये सांगितलं पुरोहिता, अग्निमेळे पुरोहिता. पुरोहित काय म्हणलं, पुर म्हणजे समोर, हित हा आपल्या भक्तांचं, शिष्य भक्तांचं हित व्हावं म्हणून सद्गुरू त्यांच्या समोर आदर्श, आपल्या जीवनाचा आदर्श ठेवतात, आदर्श जीवन जगून दाखवतात. अरे बघ माझं किती कसं जीवन आहे, मी कसं सद्गुरूच्याकडे आलो, कितव्या वर्षी आलो, किती त्यांची सेवा केली, हा आदर्श आहे म्हणा, हा आदर्श मी तुला घालून दिलाय. आजच आम्ही लिहित होतो त्याच्यावर, पुरोहिता. पुरोहित शब्दाला केवढा अर्थ आहे म्हणजे, की काय, पुरोहित म्हणजे आपला आदर्श ते घालून देतात. लिडिंग बाय लेसन म्हणजे स्वतःच्या आचरणाने लीड करतात, ते फॉलोअर्स नाही. हल्ली कसं फॉलोअर म्हणजे त्याच्या, तो फॉलोअर म्हणजे त्याला बोलवायला लागतात, अरे या रे फॉलोअर्स, तुम्ही मला फॉलो करा, तुम्ही मला फॉलो करा. जो खरा लीडर असतो त्याला तो असं म्हणत नाही. खऱ्या लीडरचा पहिचान, ओळख काय आहे, खरा लीडर कोण असतो, आता मॅनेजमेंटमध्ये आम्ही शिकवतो, खरा लीडर कोण, तर ज्याच्या मागे लोक येतात, त्यांनी न बोलवता, त्याला लीडर, खरा लीडर असं म्हणतात. पीपल फॉलो,
ही लीड्स अँड पीपल फॉलो. पण हा लीड करतच नाही, याच्याकडे लोक येतच नाही, तो फॉलोअर्सला बोलवतो, या रे या, त्यांना बोलवतो. तो खरा लीडर नाही म्हणा. लिडिंग बाय एक्झाम्पल, जो स्वतःच्या आदर्शाने, सद्गुरू आपल्या आदर्श दाखवतात आणि त्या आदर्शामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात की अरे यांचं जीवन बघा कसं आहे, यांच्या जीवनाप्रमाणे आपलं जीवन झालं पाहिजे. संसारी सुख नाही, सुख नाही, संतांची धरी बाही, संतांची बाही धरलं पाहिजे, संसार सुख नाही मिळालं. संसार में हरि के सार, हरीचा जो संसार त्याच ते सार आहे म्हटलं. त्या हरीच्या संसारात तू ये म्हणाल, म्हणजे हरीच्या कार्यात ये, म्हणजे तुला आनंद होईल म्हणाला, तुझं जीवन धन्य होईल. असो, तेव्हा आज एवढं सांगून पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.